संख्या स्कोर बोर्डवर आपण पाहताय पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 धावा. महाराष्ट्राची परंपरा अतिथी देव भवई भारताची दारा स्वागत करून तुमचे आम्ही पालतो परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या लाडक्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणखी एक टेस्ट बॉल विकेट किपर सुद्धा जज करू शकला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होत असताना टीमची टोटल 12 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. 4 धावा नक्की खर्च केला त्यानंतर कमबॅक करतोय आणि क्रिकेटमध्ये कमबॅक महत्त्वपूर्ण आहे आणि तेच करतोय आपल्या टीमसाठी बॉलर अमोल. नवीन आले प्रेक्षकांसाठी सांगेल एका बाजूला किंद्रेवाडी आणि एका बाजूला स्वराज मानेवाडी या दोन टीमच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण मॅच पहिल्या राऊंड मधली चालू आहे. ग्रुप बी मधील दुसरी मॅच. शॉर्ट ट्रॅकर बॉल फुलचा देखना स्ट्रोक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार. 6 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. पौशकाल ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पारदर्शकतेचं दुसरं नाव क्वालिटी क्रिकेट पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे. कशा पद्धतीने प्रेक्षक कुठल्या कक्षामध्ये बसलाय, बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करतो, या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. श्री मोर्या चषक 2026 मध्ये शॉर्ट पिच बॉल ऑफ साइडला मारायचा प्रयत्न बॅटरचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये परंतु वाईटचा इशारा नक्की आला पंचांचा मैदानाच्या आतमध्ये आणि वाईट नाही आहे. यस पंच डॉट बॉल आहे. चला डॉट बॉल आहे. यस पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये दूरवरचा रनअप घेऊन पुन्हा एकदा बॉल अमोलचा ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 4 धावेच्या मैत्रीने धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये बॅटिंग करणाऱ्या टीमची 22 धावा. कलात्मक बॅटिंग आपण पाहताय. क्लासिकल बॅटिंग आपण बॅटरच्या माध्यमातून पाहताय. प्रणय चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी करतोय. खऱ्या अर्थाने अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होते ती मैत्री. त्याच मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये कधी होतं आमचं आम्हाला माहीत नाही हो. म्हणून नातं आहे नातं असतं त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवापाठ जपायचं असतं. ही अविस्मरणीय नाती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जपतात. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल 23 धावा. दुसरी ओव्हर प्रगती पथावर आहे. बॉलिंग करत असताना अमोलला आपण पुन्हा पाहताय. चांगली ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. 2 ओव्हरची समाप्ती झाली. 23 धावसंख्या स्कोर बोर्डवर. चला दोन्ही टीम थोडंसं फास्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करा. अजून खूप साऱ्या मॅच कव्हर करायच्या आहेत आयोजकांना. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. अर्थातच 2 ओव्हर आणि 2 ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये अक्षय आणि बॅटर प्रणय नक्की करेल परंतु एका बाजूला रोखायच्या आहेत धावा आणि त्यासाठी तिसऱ्या स्पेल मध्ये जबाबदारी दिली आहे कॅप्टनने बॉलर विनोदवर.
पहिलाच बॉल विनोदचा वाईट आलाय. वाईटच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. हॅम ॲक्शनने बॉलिंग करत असताना आपण बॉलर विनोदला बाद आहे. चांगला रनअप आहे, चांगली ॲक्शन आहे, परंतु टप्पा चांगला नाही आहे बॉलरचा पहिल्या बॉलवर. या बॉलवर ओव्हर पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आणि चांगला झेल कंप्लीट होत असताना विकेट गमावली आता पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि यश प्राप्त झालंय बॉलर विनोदला. श्रीलंकाचा मलिंगा त्या ॲक्शनने बॉलिंग करत असताना आपण बॉलर विनोदला पाहताय. महेश पतिराणासारखी ॲक्शन आहे, थोडीशी हॅम ॲक्शन आहे. खांद्याचा वापर या मॅचमध्ये बॉलर विनोद करतोय आणि पहिलाच बॉल नक्की ओव्हर पिच होता, परंतु परफेक्ट मिडल झाला नाही बॅटवर बॉल आणि कॅच चांगला पकडला मैदानाच्या आत आणि पहिली विकेट गमावली. नवीन बॅटर शंकर येत आहेत बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3 वर. तिसऱ्या क्रमांकाचा नंबर म्हणजे खऱ्या अर्थाने जबाबदारी. अनेकदा आपण विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येताना पाहिलं आणि अनेकदा धावा बनवताना त्यांना सुद्धा आपण पाहिलंय, परंतु या मॅचमध्ये शंकरला धावा आपल्या टीमसाठी बनवायच्या आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारीने बॅटिंग करायची आहे. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 25 धावा आणि स्ट्राईक इनला आता बॅटर अक्षय आहे, ज्याच्या बॅटमधनं चौकार नक्की या मॅचमध्ये आतापर्यंत आले आहेत आणि विनोद पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चांगली बॉलिंग त्यांनी सुद्धा आतापर्यंत केली आहे, मोठे स्ट्रोक मारू दिले नाही आहेत बॅटरला. मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड या ग्राउंडची खऱ्या अर्थाने फास्ट आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पार. 4 धावा, चौकार. 4 धावेच्या माहितीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 धावा. थोडंसं रनवे मध्ये बॉलरला व्यत्यय येतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये होती आहे. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. 5 बॉल कंप्लीट झाले आहेत बॉलर विनोदचे आणि एक बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला बॉलर विनोदचा. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला बॉलर विनोदचा बॅटर शंकरसाठी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी ते आलेत. एक धाव त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत झाली आहे आणि पुढील बॉल आता त्यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलर विनोदचा अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर अगदी वेगाने पोहोचलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. तेहतीस धावा स्कोर बोर्डवर. 33 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटची ओव्हर आता पहिल्या इनिंग मधली आणि स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. शेवटच्या स्पेल मध्ये बॉलर सागर. चला फास्ट क्रिकेट करा विनंती आहे थोडंसं. वाट पाहिली आपण नेक्स्ट यापुढे काय घडेल हे पाहायचं. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर सागरवर जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. चांगला स्टान्स आहे, चांगली बॅटिंगची ऍक्शन आहे. आपण पाहू शकाल बॅकफुटला येऊन
पॉइंटच्या अगदी वरून मारायचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय आणि वाईटच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा. वाईट +1. म्हणजे 35 धावा, एकने धावसंख्येत वाढ होईल. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॉलर सागरचा. कट करायचा प्रयत्न, बॅकफुटला येऊन निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि सागरने या मॅच मध्ये पहिला बॉल डॉट फेकलाय. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहू शकाल. समोरच्या दिशेला एक लॉफ्टेड स्ट्रोक अक्षयच्या बॅट मधनं. पहिली धाव वेगाने, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये आणि 3 धावा. 2+1 म्हणजे 3 धावा. 3 धावे धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. केंद्रेवाडी टीमची धावसंख्या 38. 1 विकेट गमावली आतापर्यंत. शॉर्ट ट्रॅकर बॉल, चांगला स्ट्रोक सजवलाय परंतु नशिबाने साथ दिली आहे खऱ्या अर्थाने बॉलिंग करणाऱ्या टीमला. मिड विकेट रिजन मध्ये आपण जो झाड पाहताय त्यालाच बॉल लागलाय आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 40 धावा. 2च्या मदतीने स्लोवर वन बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न बॉलच्या खाली करत होता. चांगले क्षेत्ररक्षक मी तर म्हणेल, कारण दूरवरचा रनअप घेऊन खऱ्या अर्थाने बॉल पर्यंत पोहोचला क्षेत्ररक्षक. धावसंख्या पुन्हा एकदा 2च्या मदतीने 42 धावा. 2 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 43 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधला. शॉर्ट पिच बॉल, मिड विकेट रिजन मध्ये फुल स्ट्रोक. पहिली धाव अगदी वेगाने. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्न रनआउटच्या माध्यमातून आता बॅटर अक्षय बाद शेवटच्या बॉलवर. 1 धावेने धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 आणि दुसरी विकेट गमावली म्हणजे 45 धावा बनवायच्या 24 बॉल मध्ये. स्वराज्य मानेवाडी टीम समोर 24 बॉल मध्ये 45 धावेचं लक्ष ठेवलं आहे. 44 बनवले आणि 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. चला लगेचच लाईनअप करा. यापुढील मॅच मोर्या 11 निगडी आणि त्यांच्या विरुद्ध शिरसी. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी उपस्थित व्हा. शिरसी आणि त्यांच्या विरुद्ध मोर्या 11 निगडी. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टॉस साठी उपस्थित राहा दोन्ही कॅप्टन. मोर्या 11 निगडी आणि शिरसी टीम. लगेचच मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करा. केंद्रेवाडी टीम स्वराज्य मानेवाडी टीम समोर ठेवलं आहे.
24 बॉल मध्ये 45 धाब्यांचं आव्हान. पूर्वार्ध संपला. जाऊ उत्तराकडे. 24 बॉल मध्ये 45 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. 24 बॉल रिमेनिंग, 45 रिक्वायर्ड. टॉस करतोय आता आपण. श्री मोरया 11 निगडी आणि त्यांच्या विरुद्ध शिरशी टीम. मी विनंती करेल आयोजकांना आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅच टॉस करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अक्षय बॉलिंग साठी आणि सलामीवीर बॅटर बॅटिंग साठी दीपक आणि त्याच्या सोबतीला ओम. 24 बॉल 45 धाब्यांचा पाठलाग आणि मॅचला होतीये सुरुवात. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. नाव बॅक टू द क्रिकेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला. पहिलाच बॉल. पुढे येऊन फक्त बॉलला दिशा दिली आहे बॅटर ओमने आणि एक धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. समजदारीच्या सेन्सिबल क्रिकेट आपण बॅटर ओमचा पहिला स्ट्राइक वर आणला बॅटर दीपकला. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोर बोर्ड वर 2 धावा. दोन बॉलचा खेळ कंप्लीट. 2 धावा स्कोर बोर्ड वर. बॅटची गडा गोशांकित चित्रात बॉल ट्रॅव्हल. 1 धाव आणि 1 धावेच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोर बोर्ड वर 3. 3 बॉल आणि 3 धावा आतापर्यंत धावसंख्या स्कोर बोर्ड वर. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा बॅटरचा दीपक सज्ज आहे. बॅटची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये आता मोठी विकेट गमावतीये स्वराज्य मानेवाडी टीम. दीपक बाद होतोय बॅटची कडा आणि विकेट किपर चुकी करत नाही. चांगला झेल पकडला विकेट किपरने आणि यश प्राप्त झालं बॉलर अक्षयला. 4थ्या बॉलवर त्याच्या खात्यामध्ये एक विकेट ऍड होतीये. 4 बॉलचा स्केल कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 3. पहिली विकेट गमावली दीपकच्या माध्यमातून आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी
विनू. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा आणि 1 विकेट गमावली आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने सेकंड इनिंग मध्ये. चांगला स्ट्रोक आलाय परंतु गोष्टांक क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. 5 बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हर मधला 1 बॉल शिल्लक आहे. शिर्शी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. सुस्मित बॉलिंगचा निर्णय यस. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय श्री मोल्या 11 डिग्री टीमला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. बॉलर अक्षयचा. अक्षय चांगली बॉलिंग आहे खऱ्या हाताने करतोय. प्रतिस्पर्धी टीमचे मनसुबे उचलून खऱ्या हाताने अचूक टप्प्यावर करणारी गोलंदाजी. वाघाच्या डरकाला शांत करणारी गोलंदाजी आतापर्यंत आपण बॉलर अक्षयची मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि आणखी एक डॉट बॉल फेकलाय बॉलर अक्षयने. पहिल्या ओव्हरची समाप्ती 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 आणि 1 विकेट लॉस. स्वराज्य मानेवाडी टीम 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये अनेक चढ उतार आपण पाहाल. चला फास्ट क्रिकेट करा लगेचच. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर आपण तयार व्हा बॉलिंग स्पेल मध्ये. चला ऑन फील्ड अंपायर आपण सुद्धा थोडीशी ताकीद द्या. लवकरात लवकर मॅच चालू करा. स्पीडअप करायचं आहे. अजून खूप साऱ्या मॅच कव्हर करायच्या आहेत आयोजकांना आणि सहकार्याची भूमिका आपण दोन्ही टीम दाखवा. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर गणेश आणि स्ट्राइक एंडला बॅटर ओम. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. 18 बॉल मध्ये अजून 41 धावांचा पाठलाग शिल्लक आहे. होतील की रोखल्या जातील हे मात्र पाहायचं आहे. यॉर्कर बॉल सन्मानजनक क्रिकेट आतापर्यंत आपण ओमचा पाहताय. कारण पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर 1 धाव काढून खऱ्या हाताने स्ट्राईकवर आणण्याचं काम त्याने दीपकला केलं. त्यानंतर दीपकचा संघर्ष या मॅच मध्ये आपण पहिला तो बाद झाला. त्यानंतर बॅटिंगसाठी विनू आला. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धावा आल्या नाहीयेत. अक्षयने चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दाखवली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा ओमच्या बॅटमधनं 1च धाव आली आहे पहिल्या बॉलवर. आता मात्र मोठा स्ट्रोक नक्की आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. काव कॉर्नर मध्ये 6 धावा. षटकार. 6 धावांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होत असताना आपण पाहाल 11 धावा. ओव्हर पिच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फुल पेस ऑफ द बॅट आणि काव कॉर्नर मध्ये 6 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11 धावा. आता मात्र मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. लेग बाईच्या स्वरूपातून 1 धाव. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. शॉर्ट पिच बॉल बॅटची टॉप एज फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि एकाने सोडला एकाने पकडला. रिले कॅच. विकेटचं पतन होते मैदानाच्या आतमध्ये. दुसरी विकेट गमावली स्वराज्य मानेवाडी टीमने.
धावसंख्या स्थिरावली स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 12. 4 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हर मधल्या आणि नवीन बॅटर आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सागर. ओव्हर पिच बॉल न्यू लुक स्ट्रोक आपण पाहताय ऑन साइडला बॉटम चा चांगला वापर फ्लिक केला परंतु एकच धाव आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचाचा निर्णय येतोय. एकच रन आहे. चला अंपायर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणी आतमध्ये जाऊ नका ही नम्र विनंती आहे. 2 अंपायर चर्चा करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत देतील. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा आहेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 1 बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधला. चला ऑन फील्ड अंपायर आपण मॅच चालू करा लगेचच. धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा 2 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत स्वराज्य मानेवाडी टीमने. 13 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक टप्पा बॉल चांगला पकडला क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 15च्या सरासरीने धावसंख्या स्कोर बोर्डवर आता प्रत्येक ओव्हर मध्ये करायची आहे. आणि ऑन फील्ड अंपायर आता लगेच मॅच आपण सुरू ठेवा. या मॅचला खूप सारा कालावधी खऱ्या अर्थाने खर्च झाला. 12 बॉल शिल्लक आहेत 30 धावांची गरज आहे. या सिच्युएशनला कोणतीही टीम मॅच जिंकू शकते. प्रत्येक ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने 3 ते 4 मोठे स्ट्रोक मारले तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम पुनरागमन करेल. 3 ते 4 डॉट बॉल या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक बॉलिंग करणारी टीम
चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये खोलवर पदरीचा ओमच्या विरुद्ध डॉट बॉल फेकलाय. बॉलर शंकरने 11 बॉल आणि 30 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज आणि डिक्लेअर सुरुवातीमध्ये फक्त 1 धाव. 10 बॉल मध्ये 29 धाब्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल, ओमचा चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, बॉल सीमारेषा पार, षटकार. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार. ओम चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय, कारण मागील बॉलवर षटकार आणि या बॉलवर चौकार आता मारलाय. बॅटर ओमने पहिल्या ओव्हरमध्ये सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. तदनंतर आता अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह दर्जाचा क्रिकेट आपण त्यांच्या बॅटमधनं पाहताय. 8 बॉल 19 धाब्यांची गरज, कंपल्सरी जेसा स्पर्धेचा नियम. आणखी एक चांगला स्ट्रोक नक्की आलाय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी वरनं बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. सात बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज. काय मॅच रंगली, कारण 12 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज होती आणि या मॅच मध्ये आता ओम चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. ओमच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. अरे हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कदम पर तुमको सलाम होगा, डटकर मुश्किलों का सामना करना है दोस्त, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. या मॅच मध्ये वेल बदलली आहे बॅटर ओमने. 6 बॉल शिल्लक आहेत, आता 9 धाब्यांची गरज आहे. सहा बॉल आणि 9 धावा. चला स्पीडअप करा, लगेचच मॅचला सुरुवात करा. 6 बॉल आणि 9 धावा. यापुढील एक जबरदस्त मॅच श्री मोरया 11 निगडी आणि त्यांच्या विरुद्ध शिर्शी या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहाल. श्री मोरया चषक 2026 मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर प्रणय बॉलिंग साठी आणि स्ट्राइक एंडला बॅटर सागर. राउंड विकेटने पहिला बॉल वाईट फेकला बॉलर प्रणयने. 6 बॉल आणि 8 धावा. सकाळच्या सत्रामध्ये संकेत नावाच्या गोलंदाजाने 6 बॉल मध्ये 8 धावा डिपेंड केल्या आहेत, परंतु या मॅच मध्ये धावा डिपेंड होतील की बनवल्या जातील, प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये प्रेक्षकांना ही मॅच संपल्यानंतर नक्की भेटेल. बॅटची टॉप एज, 1 धाव गोष्टांकित क्षेत्रात. 5 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर बोलणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे.
कारण या मॅच मध्ये ज्या बॅटरने चौका षटकार मारलेत तो बॅटर नॉन स्ट्राईक एंडला आहे. डॉट बॉल आला मॅच मध्ये. आता मजा येईल. 4 बॉल आणि 7 धाबा. मॅच चांगली रंगती आहे. आयुष्य छान आहे. लढतोस काय वेळा लढण्यास शान आहे. काट्यात पुलाची झुलती कमान आहे. जगणे निरर्थक बनतो तो बेमान आहे. जगण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला अगदी वरून पडावं लागतं. आणि क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. या मॅच मध्ये लढतीये स्वराज्य मानेवाडी टीम आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. मॅचची हवा काढून टाकणारा षटकार आलाय सागरच्या बॅट मधनं. कारण धावसंख्येची आता गरज आहे फक्त 2. 1 धावेची गरज आहे. माफी असावी. 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. 7 धाव्यांची गरज होती आणि षटकार आलाय.